नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 3 जून 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची अशाच हवामानाबद्दल घडामोडी आपल्यापर्यंत दररोज पोचत राहील. या ठिकाणी रडारवरती तुम्ही बघू शकत असाल, हवामान खात्याने आपल्याला कोणकोणते जिल्हे, कोणकोणते तालुके आहे, त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये 3 जून 2026 रोजी आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. रडारवरती तुम्ही बघू शकत असाल, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडला जो उत्तरेकडला जो भाग आहे, नंदुरबार झालं, साक्री, धुळे, अहवा, मालेगाव, मनमाड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं नाशिक, पेठ, जव्हार, घोटी, अकोले या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस मध्यरात्री म्हणजे दुपारनंतर 5 ते 7 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण पश्चिमेकडे वळलो की वापी आहे, वसई, विरार, बोईसर, मुंबई, माथेरान, लोणावळा, अलिबाग, चाकण या जुन्नर, पुणे, लोणावळा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण दक्षिणेकडे वळलो तर दापोली आहे, चिपळूण, सातारा आहे, कराड आहे, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, कणकवली, निप्पाणी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यास आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं वडूज, विटा, कराड, सातारा, सांगोले, अठ्ठाणी, बेळगाव, बागलकोट, वैजापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर झालं, मोहोळ, पंढरपूर, इंदी, अक्कलकोट, अफजलपूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण करमाळा झाला, इंदापूर, कर्जत, दौंड, बारामती, केडगाव, केज, पुणे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं अहिल्यानगर झालं, राहुरी, श्रीरामपूर, गंगापूर, कोपरगाव, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं चाळीसगाव झाला, मालेगाव, धुळे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल रडारवरती की सोलापूरकडला जो पूर्वेकडला जो भाग आहे, बचाव, कल्याण, निलंगा, शिरपूर, उदगीर, हल्लीखेडा, लातूर, औसा, अंबेजोगाई, अहमदपूर, पर्ली, गंगाखेड या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की मध्यरात्रीच्या दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं मुखेड आहे, देगलूर, अहमदपूर, कंधार, धर्माबाद, नांदेड, भोकर, अर्धापूर, भैसा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर उमरखेड आहे, हिमायतनगर, कुपटी, किनवट, डिग्रस, पुसद, आर्णी, हिंगोली या ठिकाणच्या, वाशिम या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 3 जून 2026 रोजी
दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.